नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण प्रिपोजिशन हा टॉपिक बघणार आहोत. प्रिपोजिशनचे 3 व्हिडिओज तयार झालेले आहेत. त्यापैकी आजचा आपला पहिला व्हिडिओ. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे पुढच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला तात्काळ मिळत जातील. बघूया आपण प्रिपोजिशन म्हणजे नेमकं काय. प्रिपोजिशन याला मराठीत शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. प्री म्हणजे बिफोर, च्या अगोदर, आणि पोझिशन म्हणजे प्लेस, मराठीत स्थळ किंवा स्थिती. म्हणजे एखाद्या स्थळाच्या अगोदर, एखाद्या स्थितीच्या अगोदर त्याला प्रीपोजिशन म्हणजे प्रिपोजिशन असं म्हटलं जातं. आणि मराठीत शब्दयोगी अव्यय असं आपण त्याला म्हणतो. प्रिपोजिशन्स कोणती कोणती? त्याच्यामध्ये आहेत ऑन, अबोव, ओव्हर, अंडर, बिलो, इन, इनटू, बाय, टू, अराउंड, नियर, ॲट, अप, डाऊन, बिफोर, आफ्टर, आउट, फॉर, सिन्स, ड्युरिंग, फ्रॉम, बिटवीन, अमंग, बिसाइड, टुवर्ड्स, अक्रॉस, थ्रू, एवढी प्रिपोजिशन्स आहेत. याची आपण माहिती मिळवणार आहोत. आता त्याच्यातलं पहिलं बघूया, ऑन. ऑन हे प्रिपोजिशन कुठे कुठे वापरलं जातं? बिफोर द स्पेसिफिक डे और डेट ऑन इज यूज्ड. केव्हा वापरतो आपण ऑन? एखाद्या विशिष्ट दिवस किंवा दिनांक किंवा वार यापूर्वी ऑनचा वापर करतात. एक्झाम्पल त्याचं बघूया म्हणजे आपल्याला ते स्पष्ट होईल. हर बर्थडे इज ऑन 31 ऑक्टोबर. ऑन 31 म्हणजे एखादा दिनांक म्हणू आपण. 31 ऑक्टोबरला, त्या दिवशी म्हणजे ऑन. हर बर्थडे इज ऑन 31 ऑक्टोबर. वेअर वेअर यू ऑन मंडे? असा एक क्वेश्चन विचारला. वेअर वेअर यू ऑन मंडे? मग सोमवारी कुठे होता? अशा वेळेस विशिष्ट दिवस किंवा दिनांक किंवा वार यापूर्वी आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरत असतो. अजून ऑन केव्हा वापरतो आपण? च्या वर, वरच्या साईडला, वरच्या बाजूने अशा अर्थाने असेल तर पण लागून असायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय? तर बघा एक्झाम्पल, द बॉल इज ऑन द बॉक्स. हा बॉल बॉक्सवर आहे, लागून आहे वरच्या सरफेसला, म्हणून ऑन. द बॉल इज ऑन द बॉक्स. द बर्ड इज ऑन द बॉक्स. बघा त्या बॉक्सवर बर्ड आहे, लागून आहे, बसलेला आहे, सरफेसला लागून आहे, म्हणून ऑन. द ॲपल इज ऑन द बॉक्स. अशा वेळेस आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरत असतो. त्यानंतर अबोव. अबोव केव्हा वापरतो? अबोव इज यूज्ड इन दिस सेन्स. केव्हा? वरच्या बाजूने, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं अंतर राखून पाहिजे. जसं ऑनला लागून होतं तसं आता अबोव जे आहे त्याच्यामध्ये अंतर राखून आहे. च्या वर या अर्थाने असेल तेव्हा आपण अबोव वापरतो, मात्र अंतर राखून. एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. द कॅट इज अबोव द बॉक्स. बघा आता कॅट आहे, बॉक्सच्या वरती आहे, ती लागून नाहीये. कॅट बसलेली नाहीये बॉक्सवर. जर बसलेली राहिली असती तर ऑन, पण आता ती वर आहे आणि म्हणून अबोव. द स्पॅरो इज अबोव द हट.
झोपडीच्या वरती आहे, थोडीशी लागून नाही, बसलेली नाहीये. तसं राहिलं असतं तर ऑन लावलं असतं आपण. द बॉल इज अबोव द बॉक्स. बघा आता बॉक्स आणि बॉल याच्यामध्ये अंतर आहे. मागच्या स्लाइड मध्ये जेव्हा बॉल पाहिला होता तो बॉल बॉक्सवर होता लागून, म्हणून ऑन होता. तर या पद्धतीने अबोवचा आणि ऑनचा वापर होतो. आता ओव्हर. ओव्हर इज युज्ड इन दिस सेन्स. विच सेन्स? विथ मोर डिस्टन्स. च्या वर म्हणजे अधिक अंतर राखून. अबोला ऑन लागून होतं, अबो जे आहे ते थोडं अंतर होतं आणि ओव्हर जास्त अंतर आहे. बघा एक्झाम्पल मध्ये द स्काय इज ओव्हर हिज हेड. अंतर जास्त आहे, ओव्हर हिज हेड. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर हिज हेड. पक्षी एकदम जवळ उडत नाहीये, वरती आहेत खूप, म्हणून ओव्हर. हा तिघांमधला फरक आहे, ऑन, अबव आणि ओव्हर. हा फरक लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढचा आहे अंडर. च्या खाली, आता खालच्या बाजूने, या अर्थाने आपण अंडर वापरतो. एक्झाम्पल मध्ये समजेल, द डॉग इज अंडर द टेबल. बघा, द डॉग इज अंडर द टेबल, लागून आहे, तो खालच्या बाजूने आहे, तो टेबलला टच आहे त्याचं डोकं, म्हणून द डॉग इज अंडर द टेबल. द बर्ड इज अंडर द ट्री. या पद्धतीने. आता याच्यामध्ये दुसरा आहे बिलो. म्हणजे हे जे काही अंडर पाहिलं आपण, त्याच्यामध्ये तो खाली आहे, मध्ये अंतर राखलेलं आहे. बघा हे डॉग, सॉरी, डॉगचं जे काही डॉग टेबलाच्या खाली बसलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये अंतर राखलेलं आहे. आणि बर्ड पण तसंच आहे. द लॉयन सॅट अंडर द ट्री. द बर्ड इज अंडर द ट्री. म्हणजे काही तो असा लटकलेला नाहीये त्याला फांद्यांना, तो खाली बसलेला आहे. म्हणजे त्या ट्री मध्ये आणि त्याच्यामध्ये अंतर आहे. इकडे डॉग आणि टेबल याच्यामध्ये अंतर आहे, म्हणून अंडर जे आहे ते अंतर राखून खालच्या बाजूने. आणि बिलो मात्र त्याच्या जवळ, च्या खाली, या अर्थाने बिलो वापरतात. द फॅन इज बिलो द रूफ. बघा आता हा फॅन जो आहे तो रूफला लागून आहे, आणि जर या पद्धतीने राहिलं असतं तर आपण त्याला अंडर वापरलं असतं. हा लागून आहे, म्हणून द फॅन इज बिलो द रूफ. द बॉल इज बिलो द बॉक्स. बघा बॉल आहे खालच्या बाजूने लागून आहे, आणि असं राहिलं असतं तर मग अंडर. हा दोघांमधला फरक या ठिकाणी आपण पाहिला. तर या पद्धतीने ऑन, अबव, ओव्हर, बिलो आणि अंडर हे जे काही वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने, हे दोघं आपण या ठिकाणी फरक पाहिलेत या प्रिपोजिशन्स मध्ये. आता याच्या पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रिपोजिशन्स पाहू. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रांना शेअर करत राहा. याच्यामध्ये काही कमेंट करा, लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, नक्की सगळं समजेल. याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल. तोपर्यंत थांबूया. थँक्यू.